नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, गव्हर्नमेंट आयटी असो की टेक्निकल स्कूल असो, यांच्या ग्रुप बी ची पोस्ट आल्या होत्या, ज्या की प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि हेडमास्टर पदाच्या होत्या. 133 जागा होत्या. ही जाहिरात 2025 ला आली. पण जेव्हा ही जाहिरात आली तेव्हा आपल्याला सिलेबस माहित होता का? तर ग्रुप बी साठीचा म्हणून सिलेबस दिलेला नव्हता, पण आपल्याकडे ग्रुप ए चा रेफरन्स होता, ज्याच्या आधारावर आपण आपली प्रिपरेशन चालू केलेली होती. तर आता या ग्रुप ए च्या आणि ग्रुप बी च्या सिलेबस मध्ये काय नेमका डिफरन्स आहे हे आपण बघणार आहोत. कारण आता आयोगाकडून ऑफिशियली सिलेबस रिलीज झालेला आहे आणि पुढे आपल्याला कशी प्रिपरेशन करायची याबद्दलचं डिस्कशन या व्हिडिओद्वारे आपण करणार आहोत. तर चला लगेच सुरुवात करून देऊ व्हिडिओला आपल्या. बघा, त्या अगोदर तुम्हा सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा. ईद निमित्त मित्र हो, इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर 20% असा भरघोस आपण डिस्काउंट देतोय आणि त्यासाठीचा कुपन कोड आहे EID20 ईद20. ऑफर तुम्हाला 20/3/2026 ला व्हॅलिड असणार आहे. त्याच सोबत मग ते ITI प्रिन्सिपलचं असो की अदर एक्झामिनेशन्स असो, राईट, अदर म्हणजे RTO MEI चे असो किंवा नॉन टेक्निकलच्या वेगवेगळ्या रिक्रुटमेंटसाठीच्या आपले कोर्सेस असतो, त्यांच्यासाठी 20% तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. ITI प्रिन्सिपल ग्रुप बी साठी जर तुम्ही सुरुवात केली नसेल तर आणखीन सुद्धा सुरुवात करू शकता, वेळ गेलेली नाही. त्यासाठी आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मधली बॅच अवेलेबल आहे. यामध्ये सर्व सेशन आपले लाईव्हचेच आहेत, सर्व बॅच लाईव्ह होते. काही जणांनी उशिरा जॉईन केली असेल तर त्यांना रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ते व्हिडिओज मिळतील. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, राईट. एक्सपर्ट फॅकल्टी आहेत, ट्रस्टेड मेंबर आहेत. आता ग्रुप ए चा पेपर आला, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की इग्नाइटच्या नोट्स आणि टीचिंग किती ट्रस्टेड आहेत ते. त्याचसोबत सुपर क्रॅश सेशन, पॉवर रिव्हिजन सेशन्स आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये रिवाइज करून देण्याचा प्रयत्न करतो. PDF फॉर्मॅटमध्ये हँडआउट्स, नोट्स तुम्हाला अवेलेबल होतील. फुल लेंथ आणि चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहे. ओके, मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप कशावरही तुम्ही कोर्स बघू शकता. 7000 मध्ये म्हणजे 6999 मध्ये कोर्स आहे, राईट. ओरिजिनल प्राइस त्याची 4999 होती, आपण 30% डिस्काउंट केला, 6999 आहे. आणि त्याच्यावर सुद्धा आता ईदचे तुम्हाला 20% ऑफ मिळू शकतो, राईट. तुम्ही स्वतः किंवा तुमचे स्टुडंट, राईट, बरेच जण असिस्टंट प्रोफेसर आहेत वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तर तुम्ही किंवा तुमचे स्टुडंट जर RTO MEI ची तयारी करू इच्छित असाल तर आपली RTO MEI च्या प्री प्लस मेन साठी सुद्धा बॅच आहे. त्याच्यामध्ये धनंजय सरांचे मेंटॉरिंग सेशन कंटिन्युअस असतील. मी स्वतः योगेश माने, त्यानंतर प्रतीक रोडे सर, तुषार मुसळे सर, आम्ही या बॅच मध्ये शिकवणार आहोत आणि कंप्लीट तुम्हाला 100% कव्हरेज मिळेल, प्रॉपर नोट्स मिळतील, राईट, व्यवस्थित टेस्ट सिरीज होईल. त्यामुळे ज्यांना ITI प्रिन्सिपल सोबत बॅलन्स करून स्टडी करायचा असेल ते सुद्धा करू शकता, ती बॅच जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, ऍप डाउनलोड करा. युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. मेकॅनिकलचा RTO MEI साठी ग्रुप जॉईन करा, ITI प्रिन्सिपलचा सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आता येऊ आपण आपल्या मेन जो मोठो आहे ना व्हिडिओचा त्याच्याकडे. बघा, कालच मी एक व्हिडिओ घेऊन आलो होतो. तो व्हिडिओ काय होता? क्रिटिकल अनालिसिस. कशाचं? ग्रुप ए चा जो पेपर झाला त्याचं क्रिटिकल अनालिसिस केलं होतं, कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स आले होते हे बघितलं होतं. त्या अगोदर मंगेश कुलकर्णी सरांचा प्रत्येक क्वेश्चन डिस्कस केलेला व्हिडिओ सुद्धा युट्यूबवर आहे, जो की ग्रुप ए च्या क्वेश्चन पेपरला आपण डिस्कस केलं होतं. त्यानंतर या क्रिटिकल अनालिसिस मध्ये तुम्ही कशी तयारी करावी, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असावी, त्याच सोबत कुठल्या टॉपिकला कसं वेटेज होतं हे मी त्याच्यात सांगितलं. बघितलं नसेल तर लगेच बघून घ्या. हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या व्हिडिओ मध्ये मिळेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा याची लिंक तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आता बघा, हा आपला ग्रुप ए चा सिलेबस होता. क्लिअर? हा कशाचा सिलेबस होता? ग्रुप ए चा. प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, निरीक्षक, व्यवसाय शिक्षक व प्रशिक्षण परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ कनिष्ठ, राईट. त्यासोबत उपसंचालक व्यवसाय शिक्षण, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ तांत्रिक वरिष्ठ कौशल्य रोजगार उद्योगता व नाविन्यता विभाग, राईट. खाली इंग्लिश मध्ये दिलंय, सेम आहे. ग्रुप ए ची ज्युनियर आणि ग्रुप बी सिनियर, सॉरी, ग्रुप ए सिनियर म्हणजे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, निरीक्षक ग्रुप ए ज्युनियर मध्ये येतात आणि ग्रुप ए वरिष्ठ मध्ये म्हणजे सिनियर मध्ये तुमचं डेप्युटी डायरेक्टर येते. यासाठीचा सिलेबस आलेला होता.
कधी आला होता? 23 ऑक्टोबर 2024. 2023च्या डिसेंबरमध्ये तुमची ITI प्रिन्सिपलची ऍड आलेली होती. त्यानंतर तुमचा ऑक्टोबर 2024 मध्ये सिलेबस आला. क्लिअर? 100 क्वेश्चन होते, 200 मार्काला, एका तासामध्ये सॉल्व्ह करायचे. ते पदवी लेवलचे होते. पूर्ण पेपर डिस्कस केला. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्याच्यावर मी तुम्हाला तो क्वेश्चन पेपर आणि आन्सर की दोन्ही अवेलेबल करून देतो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये. क्लिअर? आता हा सिलेबस आला ना, तेव्हा मी क्लिअरली काय सांगितलं होतं की बाबा ग्रुप ए चा सिलेबस आहे ना, जशाला तसा ग्रुप बी ला रिपीट होऊ शकतो. पण MPSC ही जी फॉर्मॅलिटी आहे ना, याच्यामध्ये कुठं ग्रुप बी चा उल्लेख आहे का? नाही. ही फॉर्मॅलिटी नक्की कंप्लीट करेल. राईट? आणि MPSC न ते केलेलं आहे. जशास तसा म्हणलं तसं तुम्हाला सिलेबस अवेलेबल करून दिला. कारण फार जुना नव्हता ना, ऑक्टोबर 2024चा होता. याच्या अगोदर 2016चा सिलेबस होता, म्हणजे 8 वर्षाचा गॅप होता. याच्यात काय 1-1.5 वर्षाचाच गॅप आहे. क्लिअर? त्यामुळे सिलेबस जशाला तसा अपेक्षित होता, आपण तसंच चालू केलं होतं शिकवणं लाईव्ह फॉर्मॅटमध्ये. कारण हा सिलेबस आता आपल्याला ही एक्सपर्टीज आलेली आहे या गोष्टींमध्ये. त्यामुळे हे जशाला तसंच असणार होतं. त्याच प्रकारे फॉलो झालं. आता बदल काय झाले बघा. हे वरचं काढून टाकलं MPSC न. हे वरचं काय केलं? काढून टाकलं. आणि त्या ठिकाणी आता काय घेऊन आले बघा. हेडमास्टर गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूल और सेंट्रल टेक्निकल गॅजेटेड महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप बी. गॅजेटेड पोस्ट आहे. क्लिअर? ग्रुप बी चा आलंय त्याच्यामध्ये. त्याच सोबत प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग, असिस्टंट अप्रेंटिसशिप ऍडवायझर, राईट, गॅजेटेड टेक्निकल महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप बी, स्किल एम्प्लॉयमेंट, एंटरप्रिनरशिप अँड इनोव्हेशन डिपार्टमेंट. ओके, पॅटर्न सेम आहे. 100 क्वेश्चन, 200 मार्काला, एका तासात सॉल्व्ह करायचे. पदवीच्याच लेवलचे. 1/4 निगेटिव्ह. 1/4 निगेटिव्ह. ऑनलाईनच एक्झाम होणार आहे. डोंट वरी. राईट? आता विषय कसा आहे? सिलेबस सेम. जनरल एज्युकेशन आहे. मी सिलेबस डिटेलमध्ये डिस्कस केलेला. सेम जशाला तसा आहे. फक्त वरचं हा एवढा पोर्शन बदलला. हा एवढा पोर्शन बदलला. हा जो मागचा पोर्शन होता ना, हा हटवला आणि त्या ठिकाणी हा घेऊन आले. बाकी जशाला तसं सर्व काही. क्लिअर? जनरल एज्युकेशन, वोकेशनल एज्युकेशन, रोल ऑफ व्हेरियस अपेक्स इन्स्टिट्यूट इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, कन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट एफर्ट फॉर स्किल डेव्हलपमेंट, त्यानंतर सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, सेक्टोरल डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया, त्यानंतर मॅनेजरियल फंक्शन अँड प्रोसेसेस, ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड डिझाईन, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, राईट, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स इन डिसिजन मेकिंग, TQM, फायनान्शियल मॅनेजमेंट, त्याचसोबत मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन, मॅनेजरियल इथिक्स अँड चॅलेंजेस इन फ्युचर, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन. क्लिअर? त्यानंतर ट्रेनिंग, प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. ओके, 20 मार्च 2026 म्हणजे आजचाच सिलेबस आहे. राईट? आजचाच सिलेबस आहे. याच्यामध्ये काहीही बदल आलेला नाही. जशाला तसा ग्रुप ए चा सिलेबस ग्रुप बी ला देण्यात आलेला आहे. काहीही बदल होणार नाही. मग परीक्षा कधी असणार आहे? हा पण तर विषय आहे ना. परीक्षा कधी असणार आहे? बघा आता काय होतं मित्रो, हे बघा. ग्रुप ए चा सिलेबस कधी आला होता? ग्रुप ए चा सिलेबस आपल्याला कधी मिळाला होता? 23 ऑक्टोबर 2024 ला. कधी? 23 ऑक्टोबर 2024 ला तुम्हाला ए चा सिलेबस मिळालेला होता. त्यानंतर एक्झाम कधी झाली? एक्झाम कधी झाली? तर हे एक्झामचं नोटिफिकेशन सुरुवातीला आलं होतं. एक्झामची तारीख 16 जानेवारी 2026 रोजी एक्झामची तारीख आली होती. पण इलेक्शनचा रिझल्ट होता त्याच दिवशी, म्हणून ही डेट पुढे लोटण्यात आली आणि जवळपास एका महिन्याने ही डेट पुढे गेली आणि ती डेट आली आपली 18 फेब्रुवारी 2026. मुंबई, पुणे, संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा 5 ठिकाणी तुमची एक्झाम झाली. उपसंचालक पद आणि प्राचार्य पदासाठी सेम पेपर होता. टाइम होता 9 ते 10. क्लिअर आहे? हे कधी झाली? तुमची 23 ऑक्टोबर 2024 ला सिलेबस आला. त्यानंतर 2026 ला एक्झाम झाली. म्हणजे लगभग 1.5 वर्षानंतर तुमची एक्झाम झाली. आता तसंच होईल का? 1.5 वर्ष डिले होईल का? तर 1.5 वर्ष जरी डिले नाही झाला तर 6-7 महिने डिले होऊ शकतो. कारण सिलेबस मोठा आहे बघा. सिलेबस मोठा आहे. तसं बघितलं अनऑफिशियली आपल्याला सिलेबस माहिती होता. आज ऑफिशियली सिलेबस रिलीज झाला. त्यामुळे एवढा सारा सिलेबस कव्हर करायला MPSC 6 महिने तरी मिनिमम वेळ देईल. होऊ शकतं की त्याही पेक्षा एक्सटेंड होऊ शकतं. अशा एक्झामला थोडासा डिले लागू शकता. आपली मानसिक तयारी तशी असणं गरजेची आहे. आणखीन सुद्धा वेळ गेलेला नाही. तुम्ही तयारीला लागू शकता. मग तुम्ही म्हणाल सर 6 महिन्याचं टार्गेट ठेवून मी पुढे जाऊ का? बिलकुल तसं नका करू.
लवकरात लवकर पूर्ण सिलेबस कव्हर करून घ्या. 1 महिना अगोदर ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला हे सगळं कळवलं जातं. 1 महिना अगोदर हे नोटिफिकेशन येतं की एक्झाम कधी होणार आहे त्या बाबतीतलं. क्लिअर? ओके. आता कुठल्या टॉपिकला किती वेळ द्यायचा आहे, तर जनरल एज्युकेशन हा व्हिडिओ मी सेपरेट घेतला. 5 क्वेश्चन मागच्या याच्यामध्ये हे असे आले होते, तेच फॉलो होतोय का, तर काय असतं की एक्झॅक्टली नाही फॉलो होणार, पण साधारण अंदाज तर येईल ना. क्लिअर? त्यानंतर व्होकेशनल एज्युकेशनला तुम्हाला जवळपास व्होकेशनल एज्युकेशनला 2, त्यानंतर रोल ऑफ व्हेरियस अपेक्स इन्स्टिट्यूटला 6, कन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट 6, गव्हर्नमेंट एफर्ट्स इन स्किल डेव्हलपमेंट 10 मार्काला नाही, 10 क्वेश्चन म्हणजे 20 मार्काला. क्लिअर? त्यानंतर सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट 5 क्वेश्चन, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट 5 क्वेश्चन, सेक्टोरल डेव्हलपमेंट 6 क्वेश्चन, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इंडिया 3, मॅनेजरियल फंक्शन इन प्रोसेसेस 9, त्यानंतर ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड डिझाईन 5, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट 4, क्वांटिटेटिव्ह टेक्निक इन डिसिजन मेकिंग 5, टीक्यूएम 5, फायनान्शियल मॅनेजमेंट 5, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम 4, डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन 2, मॅनेजरियल इथिक्स अँड चॅलेंजेस इन फ्युचर 3, ऑफिशियल ऍडमिनिस्ट्रेशन 4, ट्रेनिंग प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन 6. असे टोटल 100 क्वेश्चन असणार आहे. राईट? एक मंगेश सरांनी या पूर्ण 100 क्वेश्चनला डिस्कस करणारा व्हिडिओ युट्यूबला घेतला, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेली आहे. तो व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात हे लक्षात येतं. लक्षात घ्या, इग्नाइटच्या नोट्स सगळ्यात महत्वाच्या आहेत. इग्नाइट नोट्स, राईट, आणि लेक्चर्स हे समजून घेणं पण गरजेचं आहे. फक्त नोट्स घातात असून काही फायदा नाही, तर त्या समजल्या सुद्धा पाहिजेत. कारण लॉजिकल क्वेश्चन येतात, ते लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे, ते नोट्स मधून होईल. आपली बॅच जी चालते ते सायंकाळी 8:30 ते 10 दरम्यान बॅच चालते. ग्रुप ए ला 26 महिने जवळपास हा टाइम होता. ओके. जेव्हा रिव्हिजन बॅच म्हणजे ग्रुप बी ची बॅच चालू झाली 8:30 ते 10, तेव्हा आम्ही ग्रुप ए ची रिव्हिजन जी सिरीज आहे ती 7 वाजता चालू केली. राईट? कॉन्स्टंटली रेग्युलर लेक्चर घेतोय आपण, प्रॉपर वे मध्ये तुमच्या परीक्षेच्या खूप अगोदर चालू म्हणजे संपवण्याचा प्रयत्न असतो. त्यानंतर रिव्हिजन सिरीज, टेस्ट सिरीज, भरपूर काही गोष्टी आपल्याकडून केल्या जातात. त्यामुळं आत्ताच तयारीला सुरुवात करा. राईट? बऱ्याच जणांची इच्छा आहे की आयटीआय प्रिन्सिपल आणि आरटीओ एमईआय सोबत करू शकतो का. बघा, आयटीआय प्रिन्सिपलला होऊ शकतं की एक्झाम एक्सटेंड होऊ बी शकते. राईट? मी गॅरंटेड सांगत नाही की एक्झाम एक्सटेंड होईलच, पण मग तुम्हाला बॅलन्स केलं जाऊ शकतं या दोन्ही एक्झामला. जेव्हा वाटेल आपल्याला की बाबा नाही आता होणार नाही, त्यावेळेस एकीकडे कल्टी मारता येते. पण सुरुवातीला तुम्ही तसा ठेवू शकता की बाबा दोन्ही बॅलन्स करू का. खूप ज्यांनी ग्रुप ए ची खूप चांगली प्रिपरेशन केली, ती थोडक्यात गेलं होतं, त्यांनी ग्रुप बी वर आणखीन फोकस करा. ज्यांना इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं त्यांनी सुद्धा ग्रुप बी वर चांगल्या प्रकारे फोकस करा. क्लिअर? त्यामुळे व्यवस्थित चांगल्या इग्नाइटच्या नोट्सच्या बाहेर तुम्हाला काही यूज करायची गरज नाही. जे ग्रुप ए ची एक्झाम देऊन आले त्यांना तुम्ही विचारा. राईट? प्रिपरेशन स्ट्रॅटेजी क्लिअर ठेवायची. इग्नाइटच्या नोट्स ज्याला ऍटलीस्ट 7 to 8 टाइम्स तुम्हाला रिवाइज करता यावं. आमच्या टेस्ट सिरीज, त्यानंतर आम्ही जे एमसीक्यूचे सेशन्स घेतो त्याला प्रॉपरली कंटिन्युअसली रिवाइज करत जा, जेणेकरून तुमचा पूर्ण सिलेबस प्रॉपर व्यवस्थित होईल. सिल्ली मिस्टेक अवॉइड करा, त्यासाठी टेस्ट सिरीजची गरज आहे. मागची ग्रुप ए ची एक्झाम खूप इझी आली होती, पण लोकांनी भरपूर सिल्ली मिस्टेक केला, त्यामुळे स्कोर डाऊन आला. बाकी बरीचशी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी मी कालच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेली आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला दिलेलीच आहे. पुन्हा ईदच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ईद निमित्त आपला 20% डिस्काउंट आहे, ज्याचा कुपन कोड आहे ईद20. ही आपली आयटीआय प्रिन्सिपलची महाराष्ट्रातली सर्वात बेस्ट बॅच आहे, जिची प्राइस आपण डिस्काउंट नंतर 30% डिस्काउंट नंतर 7,000 केली होती इन्क्लुडिंग जीएसटी. आता त्यामध्येही आपण 20% असा डिस्काउंट देतोय. राईट? त्यामुळे लगेच बॅचला एनरोल करा. डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक मिळेल. तुमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत जे कोणी आरटीओ एमईआय ची तयारी करतायत, बा इग्नाइट अकॅडमी त्यांच्या सर्व कोर्सेसमध्ये भरपूर एफर्ट टाकते. ग्रुप ए वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आमचे एफर्ट्स काय लेवलला तिथं असतात. आरटीओ एमईआय मध्ये सुद्धा आमचे त्याच प्रकारचे एफर्ट्स असणार आहेत आणि मुलांना चांगल्या प्रकारचं गायडन्स करण्याचा पुरेपूर प्रयत्न आमचा असणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत जे या एक्झामची तयारी करताय त्यांच्यापर्यंत आम्हाला नक्की पोहोचा. तुर्तास मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.